नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या मार्केटमध्ये मक्याच्या कणसांचं सीझन सुरू आहे। मक्याचे कणस हे भाजूनही खातात आणि मक्याच्या कणसांचे दाणे हे उकडूनही खातात, पण तेच दाणे जर आपण वेगळ्या पद्धतीने खाल्ले तर ते अधिक चविष्ट लागतात। त्यासाठी मी बनवणार आहे मक्याच्या दाण्यांची भजी बनवणार आहे। त्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे 250 ग्राम मक्याचे दाणे घेतले, अर्धी वाटी बेसन घेतलं, अर्धी वाटी कोथिंबीर, 3 मिरच्या घेतल्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घेतला, 2 चमचे कॉर्न फ्लॉवर घेतलं, 1 चमचा जिरे घेतलं, टेस्टसाठी मीठ घेतलं। चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी हे मक्याचे दाणे चॉपर मधून काढून घेणार। मक्याचे दाणे हे जास्त बारीक करायचे नाही, फक्त क्रश करायचे, त्यात मक्याचे दाणे राहिले पाहिजे। हे आपल्याला अशा प्रकारे हे दाणे असे करायचे, एकाचे 2 तुकडे करायचे आहेत, फक्त जास्त पेस्ट करायची नाही आणि त्यात मक्याचे दाणे राहिले तरी चालतात। मी मिरची आणि लसूण अद्रक हे चॉपर मध्येच क्रश करून घेतले, ते आपण मक्याच्या कणसाच्या दाण्यामध्ये टाकूया। आता कॉर्न फ्लॉवर टाकूया, बेसन टाकूया, जिरा टाकायचा, टेस्ट पुरतं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, हे दाण्यांचं छान बारीक मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर मी असं छान मिक्स करून घेतलं। बॅटरला असं छान बाइंडिंग आलं पाहिजे, बाइंडिंग आलं नाही तर तेलात भजे सुटू शकतात। बाइंडिंग येण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर अजून बेसन टाकू शकता, मी पण टाकले थोडं बेसन। आता आपण भजे तळायला सुरुवात करूया। गॅसची फ्लेम हायच ठेवायची। भजे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची, नंतर भजे होत आल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करायची। आपले मक्याचे भजे तयार। हे आपले मक्याच्या दाण्याचे भजे तयार झालेले आहेत। मी आता सर्व करून घेते प्लेटमध्ये।
मक्याच्या दाण्याचे भजे कुरकुरीत झालेले आहे। ही आपली मक्याच्या भज्यांची रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।